संतांनी सुद्धा आमच्या कामावर विजय प्राप्त केला. माझ्या तुकोबारायांनी सुद्धा कामावर विजय प्राप्त केला. आपली भूमी म्हणजे महाराष्ट्राची भूमी आहे. आपलं दैवत म्हणजे आराध्य दैवत विठ्ठल पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून कधी कधी केव्हा केव्हा असे संतांचे सुद्धा दृष्टांत देणं फार गरजेचं आहे. काही हिंदी भाषिक असतात ऐकणारे, त्यांना मराठी थोडं समजत नाही, पण माझा नाईलाज आहे, थोडं मला मराठी सुद्धा बोलावं लागल. कारण की संतांची परंपरा आहे. महाराष्ट्र ही आपल्या संतांची भूमी आहे. मला तुकोबाराय ज्ञानोबाराय सुद्धा सांगावं लागल. तुकोबारायांच्या जीवनामध्ये सुद्धा हा प्रसंग आला होता कामाचा. तुकोबारायांनी कामावर विजय प्राप्त केला. काम तुकोबारायांना स्पर्श करू शकला नाही. धन्य आहेत ते संत. एक दिवस काही लोकांनी, देहू मधल्या काही लोकांनी, कर्मठ लोकांनी, विरोधक असतातच, चांगलं कार्य करायला तुम्ही निघा, लोक तुम्हाला त्रास देणार, विरोध करणार. तुम्ही किती जरी चांगलं करत असले जीवनामध्ये, लोक तुम्हाला त्रास देणार, बोलणार. हे आताच नाहीये, युगायुगापासून चालत आलेली आहे. तुका म्हणे सत्य कर्मा व्हाय साय. सत्य कर्मासाठी ज्यावेळेस लोक तुम्हाला बोलत असतात, ज्यावेळेस तुम्ही चांगलं कार्य काही करत असता, काही कर्मठ लोकांनी तुकोबारायाची परीक्षा पाहण्यासाठी, ज्यावेळेस भजन करण्यासाठी तुकोबाराय जायचे ना भंडाऱ्या डोंगरावर, त्यावेळेस हातामध्ये विना टाळ चिपळ्या घेऊन भंडाऱ्या डोंगरावर भगवंताचं नामस्मरण, विठ्ठलाचं नामस्मरण करण्यासाठी जायचे. काय झालं? काही लोकांनी तुकोबारायकडे एक सुंदर शृंगार केलेला एक स्त्री पाठवली, त्यांच्या भजनामध्ये विक्षेप आणण्याकरता. जशी स्त्री आली ना, क्रूर विचार घेऊन, दृष्ट विचार घेऊन त्या ठिकाणी ती आलेली होती. काय झालं असेल? तुकोबाराय विठ्ठल नामामध्ये रमून गेलेले होते आणि ते तुकोबाराय समोर येऊन उभी राहिली. पायाचा पैजणचा आवाज आला. तुकोबारायला असं वाटलं कोण आलंय. तुकोबारायांनी बघितलं तिच्याकडे. जसं बघितलं ना, तुकोबारायाने हात जोडले आणि म्हणायला लागलं. काय म्हटलं? शब्द फार महत्वाचा आहे. तुकोबाराय म्हटले आई, माते. काय म्हटलं? माते, आई. आई हा शब्द असा आहे, हृदयाला सुद्धा पाझर फोडणारा शब्द असा आहे. जेव्हा तिला आई म्हटलं ना, आणि म्हटलं ना, माते तुम्ही कशासाठी आलात? कशासाठी आला? माते तुम्ही इथून निघून जा. तुम्हाला असं वाटतंय की ज्या कार्यासाठी तुम्ही इथे आलात ना, ते कार्य तुमचं पूर्ण होईल. शक्य नाहीये. नाही नाही नाही, असं नाही होऊ शकणार. मग तुकोबारायचे शब्द तुकोबाराय म्हणायला लागले. जाईवो तुम्हाते न करी सायास. 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 आम्ही विष्णुदास तैसे न हो. आम्ही विष्णुदास तैसे न हो. आम्ही विष्णुदास तैसे न हो. जाईवो तुम्हाते न करी सायास. जाईवो तुम्हाते
न करी सायास. काय म्हटलं? माते निघून जा, आम्ही विष्णुदास तैसे न हो. साष्टांग दंडवत घातलं तुकोबरायच्या चरणावर. महाराज माफ करा, दृष्ट बुद्धीने विचाराने मी तुमच्याकडे आलेली होती, मला माफ करा. काही कर्मठ लोकांनी मला पाठवलेलं होतं. रडायला लागली. कामाचा प्रसंग आहे, स्पर्श करू शकला नाही काम तुकोबरायांना. का सांगतोय मी? देवाधिदेव महादेव ज्यांनी काम देवाला भस्म केलं, ते सुद्धा आमचे संत काही सामान्य नव्हते, जे काम सुद्धा त्यांना स्पर्श करू शकला नाही. काम क्रोध कधी स्पर्श करू शकला नाही. काम क्रोध बंदी खाणी, तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे हे धणी, आम्ही झालो गोसावी. काम क्रोधावर सुद्धा आम्ही विजय प्राप्त केला. कोण सांगतायत? संत सांगतायत. कामावर सुद्धा आम्ही विजय मिळवला. आपण त्याच्या बंधनामध्ये आहोत, आपलं सोडून द्या. आपण साधारण जीव आहोत. आपण काम क्रोधाच्या ताब्यामध्ये आहोत आणि संतांच्या ताब्यामध्ये काम क्रोध आहे. काय म्हटलं मी? जीव हा असा आहे, कान देऊ नाही का? जीव हा असा आहे, जीव हा काम क्रोधाच्या ताब्यामध्ये आहे आणि संतांच्या ताब्यामध्ये काय आहे? काम क्रोध आहे. तुम्हाला एक दृष्टांत देऊन जाईल म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कान देऊ नाही का? मी सांगत असतो. एक दिवस काय झालं, एक गाव होतं आणि एक असा मजला होता, म्हणजे त्याला आपण फ्लोर म्हणू, वरचा मजला वगैरे. आणि त्यावेळेस काय झालं की एक मुलगा, छोटासा मुलगा आहे ना, वरच्या मजल्यावर बसलेला होता. खालून एक त्याला दृश्य दिसलं. एक मनुष्य होता, त्या माणसाच्या हाताला बेड्या होत्या आणि त्याच्या मागे पुढे 5-25 जण त्याला घेऊन चाललेले होते. नीट आहे का? जीव हा कसा काम क्रोधाच्या ताब्यामध्ये आहे. बेड्या हाताला होत्या आणि त्याला घेऊन चाललेले होते. घेऊन जात असताना त्यावेळेस त्याला ते मुलाला दृश्य दिसलं आणि मुलाने वरून बघितलं. म्हटलं हे काय आहे? जो मधातून चालतो त्याच्या हाताला का बेड्या असतील? आजूबाजूला जे 5-25 जण त्याला का घेऊन चालले असतील? त्याने आजोबाला आवाज दिला, आजोबा आजोबा आजोबा, लवकर या लवकर या लवकर या. आजोबा आले. काय झालं रे? आजोबा बघा ना. म्हणजे काय झालं बघा तरी खाली. म्हणजे काय झालं बघा तरी. म्हणजे काय? आजोबा तो माणूस त्याच्या हाताला असं बांधलं काय आहे? त्याच्या मागं पुढे त्याला घेऊन का चाललेले आहे? आजोबा म्हणते, बाळा त्याचं असं आहे, सांगू का? ज्याच्या हाताला बेड्या आहे ना, जो मधातला आहे ना, तो चोर आहे. कोण आहे? कान देऊ नाही का? कोण आहे? बोला ना, कोण आहे? कोण आहे? चोर आहे. आणि त्याच्या मागे पुढे जे आहे ते कोण आहे? पोलीस आहे. कोण आहे? बोला ना, कोण आहे? पोलीस आहे. याच्या डोक्यामध्ये फिट बसलं. जो मधात चालतो तो चोर आहे आणि मागे पुढे चालतो तो पोलीस आहे. मग काय झालं माहित आहे का? तिथून काही दिवसानंतर गावामध्ये एक पूल बांधण्यात आला आणि पुलाच्या उद्घाटनासाठी गावात मंत्री आला. मंत्री आला आणि मंत्री आल्यानंतर मंत्र्याच्या मागे पुढे 5-25 आणि मंत्री होता मधात, मुलगा होता वर. मुलानं दृश्य पाहिलं. मुलगा म्हणे, हा आजोबानं त्या दिवशी सांगितलं होतं, ज्याच्या मागे पुढे 5-25 असतात, मधात चालतो तो कोण असते? बोरात जोरात, कोण असते? चोर. कोण असते? चोर. याने जोरात आवाज दिला, धावा 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 धावा, चोर आला चोर आला चोर आला, गावात चोर आला गावात चोर आला गावात चोर आला. आजोबाला असं वाटलं दिवसा ढवळ्या कोणता चोर आला. आजोबा ज्यावेळेस पाहायला गेल्यानंतर बघतायत, आजोबा लवकर लवकर, चोर 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 म्हटलं. आजोबानं याचं तोंडच दाबलं. गप मूर्खा गप, गावात राहू देशील काय नाही राहू देशील? म्हणे काय झालं आजोबा? मूर्ख चोर आहे का ते? तुम्हीच तर मला सांगितलं होतं की
चोर आहे बा म्हणून. त्या दिवशी सांगितलं तुम्ही, जो मधातून चालतो तो चोर असतो. 5-25 जण घेऊन चालतात, ते पोलीस असतात. अरे मूर्खा, ते चोर नाही ना. मग तुम्हीच तर सांगितलं चोर आहे, खोटे नका बोलू. अरे म्हटले, त्या दिवशीचे जे चित्र पाहिलं ते वेगळं होतं, या दिवशीचं चित्र वेगळं आहे. कसं काय वेगळं आहे? वेगळं नाहीच ना. त्या दिवशीची मधात होता, मागं पुढे होते 5-25, हाय मधात आहे मागं पुढे, पण तसं नाही ना, चित्र वेगळं आहे. त्या दिवशीचं चित्र जे पाहिलं ना, जो मधातला होता ना, तो मागच्या पुढच्यांच्या ताब्यात होता. आजचं चित्र तसं नाही आहे. मागचे पुढचे मधातल्याच्या ताब्यात आहेत. कळलं का? कळलं का? काय म्हटलं मी? त्या दिवशीचे चित्र असं होतं की मधातला मागच्या पुढच्यांच्या ताब्यात होता. आजचं चित्र असं आहे, मागचे पुढचे मधातल्याच्या ताब्यात आहेत. तसं जसा तो चोर आहे ना, तसा हा जीव आहे. आपण काम क्रोधाच्या ताब्यामध्ये आहोत आणि संत असे आहेत की त्यांच्या ताब्यामध्ये काम क्रोध आहे. म्हणून कधीही त्यांना काम क्रोध स्पर्श करू शकत नाही. त्यांनी त्याच्यावर विजय प्राप्त केलेला आहे. काम क्रोध बंदीखानी, तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आणि झालो गोसावी. म्हणून जे महादेव आहे, ज्यांनी कामावर विजय प्राप्त केलेला आहे, तेच देवाधिदेव महादेव, जे कामावरही विजय प्राप्त करू शकतात.